आता पाहूयात मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एसटी महामंडळाकडून एकेरी ग्रुप बुकिंगच्या तिकिटांमध्ये आता 30% वाढ। परतीचा प्रवास नाही केला तरी ग्रुप बुकिंगमध्ये परतीचे भाडे प्रवाशांच्या माथी। महामंडळाच्या अजब निर्णयामुळे ऐन गणपतीमध्ये कोकणवासियांना फटका बसण्याची शक्यता। 5 वर्षात 35 लाख घर बांधण्याचं उद्दिष्ट। राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण लागू। स्वयंपूर्ण विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता अतिरिक्त 10% चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे FSI भरीव सवलत देखील मिळणार आहे। म्हाडाची 20% योजनेतील घरांच्या किमतीमध्ये मनमानी वाढ करणाऱ्या विकासकाच्या मनमानीला लगाम। म्हाडाच्या दक्षता विभागाकडून चौकशी। अखेर किमती संदर्भात दक्षता विभागाकडून परिपत्रक जारी। मुंबईत गणेश मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्जांची सुविधा। पालिकेच्या संकेतस्थळावरती संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध। एकाच अर्जावर अनेक परवानग्या मिळण्यास जे आहे ते आता मदत होणार। मलबार हिल मधील निसर्ग उन्नत मार्गाला आतापर्यंत 2 लाख पर्यटकांची भेट। पर्यटकांना आरक्षणासाठी आता व्हॉट्सअप नंबरची सुविधाही देण्याचा पालिकेचा विचार। तर नोंदणी 1 तासांऐवजी 15 मिनिटं किंवा 30 मिनिटं आधी करता येईल का याची चाचपणी होणार। टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रोग निर्मूलन मोहीम सुरू। डिसेंबरपर्यंत 7 लाख नागरिकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट। आतापर्यंत 43,104 नागरिकांच्या तपासण्या। पीएमपी कडून आर्थिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये पीएमपीच्या 17 डेपोंपैकी 10 डेपो पीएमपी तत्वावरती विकसित करणार। बस थांब्यांवर जाहिरातीच्या माध्यमातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणार। पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचं स्वातंत्र्यदिनी उद्घाटन। सिंहगड रस्त्यावरून स्वारगेट जाण्यासाठी शिवाकाशी चौक ते हिंगणे दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचं काम अंतिम टप्प्यात। 2 ते 3 दिवसांमध्ये प्रारूप प्रभाग रचनेचं काम संपणार। प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा 4 ऑगस्टला नगर विकास विभागाला सादर केला जाणार।